नमस्कार. आज खूप दिवसानंतर असा योग आलाय की मी तुमच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहे. निमित्त फारच गोड आणि फारच स्पेशल आहे. 2024 मध्ये मी माझ्यासाठी एक नवीन घर घेतलं आणि घर म्हणजे माझ्यासाठी निव्वळ भावना आहे. अनेक लोकांसाठी घर ही खूप वेगवेगळ्या गोष्टी असू शकतं. म्हणजे सेफ हॅवन, त्याच्यानंतर सिक्युरिटी किंवा आपली जागा पाहिजे म्हणून. पण माझ्यासाठी घर म्हणजे फक्त त्या चार भिंती किंवा आसपासचा परिसर एवढंच नाहीये, तर निव्वळ भावना आहे. आणि अगदी मनापासून सांगते तुम्हाला की फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळे हे घडलंय. म्हणजे हे माझं पहिलं घर नाहीये. अर्थातच एक 12-13 वर्ष आधी मी एक अंधेरीतच स्वामींच्या मठाच्या अगदी आसपास एक घर घेतलं. 1 BHK होतं ते छोटंसं घर. मला आजही आठवतं की आपल्यावर लोन येणार आणि आपण लोन घ्यायचं आणि दर महिना मला त्याचे पैसे भरायचे याची भीती इतकी होती मला की मला जमेल ना, काम येईल ना, पैसे येतील ना. पण झालं बाबा, स्वामींनी त्याचं कम्प्लीट लोन मी फेडू शकले. इतकं काम दिलं, तुम्ही इतकं प्रेम दिलं. आणि त्याच्यानंतर अर्थातच मी आणि मांजुनी आम्ही एक घर घेतलं. मग कोविडच आलो आणि मग जरा गणित वर खाली झाली. त्यानंतर मी असा विचार केला की मला असं छान स्वतःसाठी थोडंसं मोठं घर घ्यायचंय. आणि आता 2024ला मी ते करू शकले. 2024 हे वर्ष माझ्यासाठी बापरे इतकं बॅलन्सिंग आउट होतं. कारण जिथे मी घराचे डॉक्युमेंट साईन करत होते ना, खरंच सांगते तुम्हाला, तिकडे मी माझ्या आईच्या ऑपरेशनचे सुद्धा पेपर्स साईन करत होते. आणि मला कळतच नव्हतं की मी बरोबर करते की नाही करते. पण जिकडे गरज असते तिकडे स्वामी धावून येतात. दोन्ही गोष्टी इतक्या सरळ पद्धतीने झाल्या की मी फक्त नतमस्तक होऊ शकते त्यांना. तर मला असं वाटलं की थोडंसं मोठं घर माझ्यासाठी मी घ्यावं. कारण आता आमची फॅमिली पण वाढली आहे. निर्वाण नुरवी आता मोठे झालेत. सो मावशीचं घर जे आहे ते पाहिजे. ते आता कसं म्हणतात की मावशी तू आजीच्या घरी आहेस का तू तुझ्या घरी आहेस. तर ना मला ते ना असं सतत वाटायचं, आजीचं तर घर आहे अंधेरी लोखंडवालाचं, तर मग मावशीचंच घर नाही असं कसं. त्या अत्यंत गोड भावनेने मी ऍक्च्युली म्हटलं की चला या निमित्ताने आपलंही एक घर होईल. आणि आता त्याचा गृहप्रवेश आहे. आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही मला काय काय कसं कसं वाटतंय. पहिल्यांदा म्हणजे या घराच्या पूजनासाठी अदिती खास दुबईवरनं आली. आणि तिने आणि आम्ही अशा सेम साड्या नेसायचा असा प्रयत्न करतोय एकतर, आणि सेम दिसायचा, कारण ती जवळपास माझ्याच शरीरयष्टीची आहे. सो माझी साडी रेड आहे, तिची साडी येलो आहे. असं मी छान असं सगळं सजावट केली. अजून घर काही कम्प्लीट झालेलं नाहीये, कारण ते काही इंटिरियर लोक एकदा शिरली ती काही लवकर निघत नसतात. पण खूप गुणी कपल आहे ज्यांनी माझं हे घर बनवण्याचं हातात घेतलंय, मला हँडल करण्याचं हातात घेतलंय. पण खरंच सांगते की आता गृहप्रवेश होणार आहे आणि अदिती, मी, पप्पा, मम्मी आम्ही सगळे असणार आहोत. मम्मी आता तिची हेल्थ व्यवस्थित आहे. तर ना असं वाटतंय की एक लाईफचं सर्कल ना, एक वर्तुळ पूर्ण झालं. म्हणजे मुंबईत घर असायला हवं, असायला हवं म्हणून मी 12-13 वर्ष आधी एक छोटंसं घर घेतलं आणि खूप टेन्शनमध्ये घेतलं. पण खरंच सांगते आज हे 2024 मध्ये हे घर घेताना मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नव्हतं. मला असं सतत फील होत होतं की मी काहीतरी बरोबर करते. आणि ती फिलिंग खूप इम्पॉर्टंट असते माहितीये. कारण एवढे अप्स अँड डाऊन्स मधनं तुम्ही एक माणूस म्हणून जाता. आणि आम्ही कलाकार लोक तर खूप अप्स अँड डाऊन्स मधनं जातो. आम्हाला काही 9 to 5चा जॉब नाहीये. आम्हाला कधी कधी वर्षभरात खूप काम असतं, कधी कधी 2-2 वर्ष काम नसतं. पण त्यातनं सुद्धा 2024 ह्या वर्षात मी माझ्या आईचं ऑपरेशन करू शकले, मी एक घर घेऊ शकले. मला असं वाटतं की ही खूप मोठी अचीवमेंट आहे आणि मला ती तुमच्यासोबत शेअर करायची होती. कारण ना आपण नेहमीच स्ट्रगलमध्ये आयुष्य काढतो. काही ना काहीतरी असतंच ना आपल्या मागे. पैशाचं,
फॅमिलीचं, पार्टनरचं, करिअरचं काही ना काहीतरी असतंच आपल्या मागे. पण आपण स्वतःला कधी शाबासकी देत नाही. आणि मला असं वाटलं की हा व्हिडिओ करून ना मला एक तर स्वतःला शाबासकी द्यायची आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सुद्धा हे सांगायचंय की कधीतरी थांबून आपण जे अचीव्ह केलंय ना त्यासाठी आपण आपली पाठ थोपटली पाहिजे. आणि म्हणून मी आज हा व्हिडिओ करते. मम्मी पप्पा आणि अदिती हिमांशू यांना सांगितलं माझ्यासाठी बाईट पण करा म्हणून, आणि त्यांनी ते केलंय. पण खरंच सांगते, घर घेण्याचं सुख काय असतं ना ते मला हे घर घेताना जाणवलंय. आधी सगळं टेन्शन मध्येच केलंय मी, पण एक माणूस म्हणून मला असं वाटतं की मी खरंच खूप खूप खुश होऊन हे घर घेतलंय. मी माझ्या घराला एकम असं नाव दिलंय. एकतर माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक खास गोष्टीला मला त्याची एक खास ओळख द्यायची सवय आहे. म्हणजे मला आठवतं माझ्याकडे माझी पहिली गाडी होती होंडा सिटी, तिला मी हॉन्डी म्हणायचे. आणि त्याच्यानंतर काही सॉफ्ट टॉईज आहेत, त्यांची नावं आहेत. माझ्याकडे एक अत्यंत जुना असा ब्राऊन कलरचा सॉफ्ट टॉय आहे, त्याला मी टिकली वगैरे लावते, त्याला मी माझ्या मुलीसारखं ट्रीट करते वगैरे. आपण अशा खूप गोष्टी करतो ज्या आपल्याला खूप आनंद देऊन जातात, छोट्या छोट्या गोष्टी. आणि तसंच ते काहीतरी आहे. त्यानंतर अर्थात निर्वाण नुर्वीला माझी वेगळी टोपण नावं आहेतच, यु नो. किंवा आता माझी मम्मी निर्वाण नुर्वीला वेगळ्या प्रकारे हाक मारते. तर मला नेहमी होतं की जेव्हा मी आत्ता नवीन घर घेईन ना तेव्हा मी त्याला काहीतरी नाव देईन. आणि युनिव्हर्स ही इतकी सुंदर गोष्ट आहे ना. माझ्या घराचं नाव मी तुम्हाला सांगते. माझ्या घराचं नाव आहे एकम. आत्ता मी गेली काही वर्ष योग करत आहे, त्याच्याबद्दल मी शिकले सुद्धा आहे. मी एक सर्टिफाईड योगा टीचर आहे. आणि अगदी मनापासून सांगते तुम्हाला, हे नाव मला मी मॅटवरती असताना सुचलं. तर ते का सुचलं, एकतर माझ्या फ्लॅटची संपूर्ण टोटल जी आहे ती 1 नंबर आहे. आणि एकम म्हणजे आम्ही ओंकार याचा उच्चार केल्यानंतर आमच्या आसनाची जेव्हा प्रॅक्टिस करतो योगमध्ये तेव्हा आम्ही एकम ह्यानी करतो. आणि मला असं वाटलं की हा फ्लॅट ही एक वेगळी सुरुवात असू शकते खूप गोष्टींची, करिअर ऑपॉर्च्युनिटीजची, माझा लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि लोकांनी माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळी सुरुवात असू शकते. आणि त्यामुळे एकम असं नाव आहे या फ्लॅटचं. आणि फार सुपर फिलिंग आहे. म्हणजे मी तुम्हाला अर्थातच माझी पार्टी दाखवीनच, पण ते जे आहे ना की मी कुठलाही नंबर दिलेला नाहीये, फक्त अमृता खानविलकर आणि एकम एवढंच लिहिलेलं आहे. आणि ते खूप स्पेशल आहे. आणि मी तशी पार्टी बनवून सुद्धा घेतली. बाकी अर्थातच तुम्हाला मी घराचं टूर देणारच आहे. पण माझा हा गृहप्रवेशचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मी जे मनापासून बोलले ते तुम्हाला कसं वाटलं मला जरूर कळवा. अमृता, खूप खूप मी तुझ्या प्रचंड प्रेम करते. आणि आज तू मला इतकं प्रेम दिलं आहेस. आज माझ्याबरोबर अशी तूही उभी राहिलेली आहेस की कसं नटायचं, कसं काय करायचं. आणि घर सजवणं जे म्हणतात ते आमच्या घरात प्रत्येकजण अमृताला बोलवतं. अमृता, आम्हाला घर करायचं, सजवून दे, असं कर. आणि ती मनापासनं घर सजवते. ते आज मी हे बघते घर. आज 2 महिने जवळजवळ ती इतकं डिटेलिंगमध्ये अशी शिरते की सगळं मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यामुळे अमृता,
हॅट्स ऑफ आहे तुला. Amu, sharing one room in Pune to now coming to your new home, it's an absolute proud thing. I know how you have turned your challenges into triumphs, and this is make us more proud for you, and I hope you make more memories over here, endless memories over here. आणि आम्हाला तर माहितीच आहे तू तुझं घर एवढं ब्युटिफुल सजवणार आहे की आमचे पण डोळे अशी होतील की हां काय काय केलंस तू. अँड ऑब्वियसली यू ऑलवेज आउटडू युअर सेल्फ. सो कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर न्यू होम अँड प्लीज हॅव blessed life, and I hope God gives you exactly what you need in life. And congratulations, and thank you for making us proud every single time with every milestones you've achieved. Congratulations, and we love you. Mwah! अमृता, आपण 94ला मुंबई सोडून पुण्याला गेलो. त्यानंतर तुम्ही अमृता आणि तू पुण्यात लहानाच्या मोठ्या झालात वगैरे, ग्रॅज्युएशन झालं. मग तुमचं ते अमृताला जो काय इंडस्ट्रीमध्ये चान्स मिळाला आणि मग तिचं जे स्ट्रगल सुरू झालं अप्रतिम. त्यावेळेस सगळे अपडाऊन्स आपण बघत होतो, एक्सपिरियन्स करत होतो. त्यानंतर मग अमृताने लोखंडवाला सर्कलच्या इथं शास्त्रीनगरमध्ये पहिलं घर घेतलं. लहानच घर होतं पण किती छान होतं. पण तुला आठवतं अमृताने एकदा म्हणाली होती की मला असं 20व्या किंवा 22व्या मधल्या टॉप फ्लोअरचं घर हवं. माझ्या मते हे घर तिचं ती स्वप्नपूर्ती आहे की ते घर तिचं झालं की टॉप फ्लोअरचं 20व्या मजल्यावर 22व्या मजल्यावर घर हवं म्हणून. अर्थात आता मुंबईत तर 40-40 मजल्याच्या बिल्डिंगी, 60-60 मजल्याच्या बिल्डिंगी आहेत. पण 22व्या मजल्याचं घर अप्रतिम आहे. आजूबाजूचा व्ह्यू वगैरे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण जणू काय बर्ड्स आय व्ह्यूमधनं बघतोय वगैरे. इतकं छान वाटतं ते. आणि हवा उजेड वगैरे इतकं भरपूर आहे. वास्तूचं सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी ध्यान ठेवून ही जागा तिनं खरेदी केली आहे. हे म्हणजे तिचंच एकटीचं नाही, माझं, तुझ्या मम्मीचं, तुझंही काही अंशी वगैरे घरात आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचा एक आनंद आहे. आणि खरंच हे अप्रतिम आहे सगळं जे काय झालं आहे ते. आणि बऱ्याच आठवणी आहेत, बरेच म्हणजे मनात विचार असतात. पण रिअली आय ॲप्रिशिएट. आणि तिची जी मेहनत आहे, तिची जी मेहनत आहे ती दिसून येते ह्याच्यात की तिनं काय केलं आहे, कसं कसं करून तिनं हे सगळं मिळवलं आहे वगैरे. सुंदर आहे हे सगळं, अप्रतिम आहे. अँड आय एम प्राऊड ऑफ हर. आय एम प्राऊड ऑफ यू ऑल्सो ॲज वेल. ओके. First of all, many congratulations, lots of love. I'm so happy and I'm so proud that Amu loves books. She completely loves it, and I'm glad that with all her hard work, with all her effort that she's been putting on since so long, she's been wanting a new place to go to, and this seems like a beautiful space. It's been done up the way it's been created, the way she's been constantly at it. To make it absolutely the way you always wanted is amazing. So yeah, I'm very happy and glad that all her efforts of so many years, all the time that she keeps matching, she's always constantly on the Pinterest
ये कलर चाहिए, वो कलर चाहिए, ये ऐसा होगा, वो ऐसा होगा, तो अपने हिसाब से वो करवा रही है सब अच्छे से. आई एम एक्सट्रीमली हैप्पी. I just want to say that I'm very, very happy and very, very proud of you for all the success that you're achieving day by day for this beautiful house as well. It's peaceful, it's wonderful, feeling good. Smile. तर आता आम्ही उभे आहोत गृहप्रवेश करायला. चांगलं खूप कॉम्बिनेशन मध्ये Smile.